एक अजून दोन श्वास भरत मागे तीन श्वास सोडत पुढे कपाळ गुडघा एक हात आजूबाजूला टेका चार डावा पाय मागे मांडवरती श्वास भरत पाच दुसरा पाय मागे घसरगुंडीसारखा आकार सहा अष्टांगासन कपाळ गुडघा छाती कमरवर आठ भुजंगासन पर्वतासन डावा पाय पुढे नऊ दहा श्वास सोडत चालू कपालासन अकरा उत्थितासन श्वास भर मागे 12 नमस्कार हा झाला एक सूर्य नमस्कार अजून श्वासासोबत कृती करायची सगळ्यात महत्वाचं दोन श्वास भरत मागे तीन श्वास सोडत पुढे चार उजवा पाय मागे पाच दुसरा पाय मागे सहा अष्टांगासन सात भुजंगासन आठ पर्वतासन नऊ उजवा पाय पुढे दहा जाणू कपालासन अकरा उत्थितासन 12 रिलॅक्स राहू शकतात अशा पद्धतीची ही आसनं आहेत योगासन स्पर्धेसाठी ही आसन कुठल्या ठिकाणी चार्टनुसार केली जातात रिलॅक्स रिलॅक्स वेगवेगळी करा कोणी कुठलं तरी गुड गुड सगळ्यात अवघड असतं ही स्टँडिंगच्या हँड स्टँडिंगचं सगळ्यात कठीण आसन ते आहे सृष्टी पवार करते सगळ्यात कठीण आसन ते आहे ही जी ती करते कुकुट आसन गुड रिलॅक्स श्वास सोडत पुढे कपाळ गुडघा एक हे आसन असं आहे की आपलं पोट आणि गुडघा पेन सुद्धा मधून जायला नको इथपर्यंत या विद्यार्थी या ठिकाणी कृती करत असतात पश्चिमोत्तानासन सगळ्यात कठीण आसन आणि 2 मिनिट 2.5 मिनिट या आसनामध्ये विद्यार्थी निश्चित राहू शकतात रेडी सगळ्यात कठीण आसन पोटावर ताण पडतो ते सांगता ना आपण पचनक्रिया सुधारण्यासाठी पोटावर ताण मानेवर ताण कमरेवर ताण पूर्ण शरीर ताणलं जातं उत्तान पादासन नावाचे आसन आहे पोटासाठी सर्वोत्तम आसन आहे 2-2.5 मिनिटं या आसनामध्ये जर आपण स्थिर राहिलो तर आपली पचनक्रिया जी काय आहे ती सुधारते पोट कमी होतो पोटातील अनावश्यक चरबी निघून जाते उत्तान पादासन अशी अनेक आसनं आहेत प्रत्येक आसनाचा वेगवेगळा लाभ आहे